नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कैरीचा मुरब्बा. हा मुरब्बा तुम्ही एक वेळा बनवा आणि वर्षभर आरामात खा. अशा पारंपरिक पद्धतीने एक वेळा कैरीचा मुरब्बा तुम्ही पण नक्की बनवून बघा. चवीला अगदी अप्रतिम आंबट गोड लागतो आणि सर्वांना आवडेल अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. हा मुरब्बा बनवायला अगदी सोपा आहे आणि खायला तर एवढा चविष्ट लागतो की तुम्ही जर हा मुरब्बा एक वेळा बनवला तर प्रत्येक वर्षी जेव्हा नवीन कैऱ्यांचं सीझन येईल तेव्हा तुम्ही नक्की हा मुरब्बा बनवणार. चला मग आपण वेळ वाया न घालवता कैरी मुरब्ब्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला कैऱ्या. कैऱ्या ह्या कच्च्या पाहिजे, पकलेल्या कैऱ्या घ्यायच्या नाही, एकदम कडक कैऱ्या घ्यायच्या. कैऱ्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं, कापडाला पुसून घ्यायचं, त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे. छान मस्त आता आपण कैऱ्या सोलून घेऊ. पकलेली कैरी घ्यायची नाही, कडक कैरी घ्यायची, म्हणजे मुरब्बा जास्त दिवस टिकतो आपला. पकलेल्या कैरीचा मुरब्बा जास्त टिकत नाही, त्यासाठी कडक कैरी घ्यायची. आता बघा कैरीचे साल काढून घेऊ. मस्त पूर्ण कैऱ्यांचे चांगले साल काढून घ्यायचे. आता कैऱ्यांचे साल काढून झालेले आहेत बघा. अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्या सोलून घेतलेल्या आहेत. आता आपण खिसणीने कैऱ्यांना खिसून घेऊ. चांगला मस्त खिस करून घ्यायचा कैरीचा. जर आपण नरम कैरी घेतली ना, पकलेली थोडीशी फार पण असली तर व्यवस्थित तिचा खिस होत नाही. त्यासाठी एकदम कडक कैरी घेतली ना की त्याचा खिस पण चांगला होतो आणि मुरब्बा पण टिकतो पण आणि खायला पण चवदार लागतो. बघा आता अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत. बघा खिस किती मस्त दिसतोय, किती मस्त छान खिस मोकळा मोकळा झालेला आहे बघा. तुम्ही जाड खिसणीने सुद्धा खिसून घेऊ शकतात. आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ. गॅसवर कढई ठेवायची, गॅस पेटवायचा. त्यानंतर 3 ते 4 चमचे तूप टाकायचं. त्यानंतर मी 3 ते 4 वेलदोडे, त्यातील इलायची काढून घेतलेली आहे, जाडसर कुटून घेतली तिला, ती तुपामध्ये टाकून घ्यायची. त्यानंतर मग कैरीचा खिस त्यामध्ये टाकून घ्यायचा. कैरीचा खिस टाकल्यानंतर व्यवस्थित छान मिक्स करायचं. आता तुपामध्ये आपल्याला 3 ते 4 मिनिट कैरीचा खिस चांगला शेकून घ्यायचा आहे. व्यवस्थित छान कलर बदलेल तिथपर्यंत व्यवस्थित चांगलं मिक्स करत राहायचं. बघा आता किती मस्त कलर आलेला आहे. थोडंसं दाबून बघायचं. बघा आता थोडा शिजलेला आहे. आपण आता त्यामध्ये गूळ घालू. हवं तर तुम्ही यामध्ये साखरसुद्धा टाकू शकतात. आता गूळ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता गुळाला थोडं पाणी सुटेल. व्यवस्थित चांगलं मिक्स करत राहायचं. आता आपण 3 ते 4 मिनिट पुन्हा गुळामध्ये चांगलं शिजवून घेऊ त्याला. या मुरब्ब्यामध्ये गुळाचं प्रमाण थोडं कमी पण असलं तरी चालते. जसजसा हा मुरब्बा जुना होतो, म्हणजे 1 ते 2 महिन्यानंतर, तसतशी याची चव अधिक वाढते. छान मुरतो पण तो आणि छान चव पण लागते. बघा आता गूळ आटल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता आपण या पाण्याला पण आटवून घेऊ. म्हणजे मग थोडंसं गुळाचं पाणी आटून घेतलं ना की मग मुरब्बा जास्त दिवस टिकतो आपला. त्यासाठी पाणी चांगलं आटवून घ्यायचं आणि गुळामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं या कैरीच्या खिसाला. आता चांगलं मस्त आपण पुन्हा 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करत राहू, म्हणजे कढईला पण चिटकणार नाही आणि पाणी पण आटून जाईल. बघा किती छान कलर आलेला आहे मुरब्ब्याला आणि सुगंध तर एवढा छान येतोय ना, एकदम मस्त. पाणी आटल्यानंतर पण थोडं 1 ते 2 मिनिट आपण त्याला चांगलं कमी गॅसवर होऊ देऊ, शिजू द्यायचं थोडंसं, म्हणजे छान पूर्ण व्यवस्थित चांगला शिजला ना मुरब्बा की जास्त दिवस टिकतो.
1 वर्ष आरामात टिकतो. त्यासाठी व्यवस्थित चांगलं शिजवायचं. आता बघा किती मस्त छान दिसतोय बघा, किती मस्त पूर्ण पाणी पण आटलेलं आहे जवळपास. अशा पद्धतीने कैरीचा मुरब्बा तुम्ही पण एक वेळा नक्की बनवा आणि तुम्ही केलेला मुरब्बा कसा झाला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. बघा आता कैरीचा मुरब्बा आपला आपण गॅस बंद करून थंड होऊ द्यायचा चांगला मस्त छान. त्यानंतर थंड झाल्यानंतर मस्त छान हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. तुम्ही कधी बनवताय मग असा आंबट गोड कैरीचा मुरब्बा? तुम्ही एक वेळा खरंच नक्की बनवा. तुम्ही जर यावर्षी अशा पद्धतीने मुरब्बा बनवला तर प्रत्येक वर्षी तुम्ही अशाच पद्धतीने मुरब्बा बनवाल. एवढा चवदार लागतो. आता आपण त्याला मस्त छान काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू. चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. थँक्यू.